पालघर जिल्ह्यातील विरार शहरातून भारतासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एंडुरन्स ॲथलीट हार्दिक दयानंद पाटील यांनी व्हिएतनाम येथे आयोजित अत्यंत खडतर फुल आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली आहे। या विक्रमी कामगिरीसह हार्दिक पाटील यांनी तब्बल 44वी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत भारतात सर्वाधिक आयर्नमॅन किताब जिंकणारे पहिले भारतीय होण्याचा मान मिळवलाय। विशेष म्हणजे या यशामागचा त्यांचा संघर्ष खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आणि अचंबित करणारा आहे। स्पर्धेपूर्वी हार्दिक यांच्या 2 बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या। यामुळे गेल्या 4 आठवड्यांपासून ते पूर्ण विश्रांतीवर होते। सराव नसताना आणि असह्य वेदना होत असतानाही त्यांनी आयर्नमॅन स्पर्धेत उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला। अफाट मानसिक ताकद आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शारीरिक वेदनांवर मात करत हे अशक्यप्राय यश मिळवलं। हार्दिक पाटील यांनी व्हिएतनाममधील ही 44वी फुल आयर्नमॅन स्पर्धा तब्बल 16 तास 15 मिनिटे आणि 17 सेकंदात पूर्ण केली। सलग 16 तासाहून अधिक काळ कोणतीही विश्रांती न घेता त्यांनी हा थरार पूर्ण करत सर्वांनाच थक्क केलाय। यापूर्वी भारतातील एका खेळाडूच्या नावे 43 आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम होता। मात्र हार्दिक पाटील यांनी आपल्या 44व्या यशस्वी मोहिमेसह हा विक्रम मोडीत काढलाय। आता ते अधिकृतपणे भारतातील नंबर 1 आयर्नमॅन ठरले आहेत। फुल आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण एकदिवसीय क्रीडा स्पर्धा मानली जाते। या स्पर्धेमध्ये स्पर्धकाला 3.8 किलोमीटर समुद्रात पोहणे, त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग आणि लगेच 42.2 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन धावणे असे एकूण 226 किलोमीटरचे अंतर सलग पूर्ण करावे लागते। मोडक्या बरगड्यांसह आणि कोणताही सराव नसताना हार्दिक पाटील यांनी मिळवलेली ही जागतिक स्तरावरील विक्रमी कामगिरी केवळ विरार किंवा पालघर जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। त्यांच्या या अफाट जिद्दीचं आणि संघर्षाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून लोकप्रतिनिधी, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।